आपणा सर्वांना अवगत आहे की फेब्रुवारी आणि मार्च 2026चा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगायला मला फार आनंद वाटतो की जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रामध्ये आपण सीसीटीव्ही कार्यान्वित केलेले होते. इयत्ता 11वीचे ऑनलाईन प्रवेश आता सुरू झालेले आहेत आणि 15 जून हा कॉलेजचा शाळेचा पहिला दिवस असेल. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात आम्ही एक अनोखं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची प्रेझेंटी आम्ही बायोमेट्रिक प्रणालीवर घेणार आहोत. तसेच प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही कार्यान्वित असतील. मुख्याध्यापक जे शिक्षकांचे पाठ निरीक्षण करतात तर या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते केले जाईल आणि पर्यवेक्षकीय यंत्रणा जेव्हा कॉलेज शाळांना भेट देईल तेव्हा हे सीसीटीव्ही चेक करतील की ऍक्च्युली किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत. तसंच एकाही कॉलेज किंवा शाळेला कोणत्याही कोचिंग क्लासेसशी टायअप करता येणार नाही. एकाही कॉलेजच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसचा बोर्ड आढळणार नाही. त्याच पद्धतीनं अनुदानित शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये फीस आकारली जाणार नाही. अत्यावश्यक बाब असेल तर शासन निर्णयानुसार पॅरेंट टीचर असोसिएशनची परवानगी घेऊनच या व्यवस्थापनाला फीस घेता येईल. मला आणखीन एक सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी आम्ही काही कॉलेजेसमध्ये प्रायोगिक तत्वावर विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फेस रेकग्निशनच्या माध्यमातून पण केलेली आहे आणि यावर्षी आम्ही बायोमेट्रिकचा हा जो प्रोजेक्ट आहे उपस्थितीचा तो 100% राबवणार जेणेकरून की विद्यार्थ्यांची उपस्थिती ही शाळांमध्ये 100% वाढेल आणि एक सोलापूरचा एक गुणवत्तेचा अनोखा पॅटर्न आपल्याला निर्माण करता येईल. सर, जर या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचा जर प्राध्यापकांकडून प्रयत्न झाला तर त्यावरती कशा पद्धतीचं कारवाई होणार आहे? विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असेल तर आपल्याला माहिती आहे 75% पेक्षा कमी उपस्थिती असेल तर ते बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्यासच अपात्र ठरतात आणि जर वारंवार आमच्या तपासणीमध्ये तिथे उपस्थिती कमी आढळत असेल तर आम्ही ज्या दिवशी कमी उपस्थिती आहे तोच पडग्राह्य धरून शासनाला विनंती करू की या पटाची संच मान्यता करावी.